नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये. चला आज करूयात आपण बटाटा आणि साबुदाण्याचे पळी पापड. त्यासाठी मी रात्री या वाटीने 1 वाटी साबुदाणा स्वच्छ धुवून नॉर्मल पाण्यात भिजत घातला होता. तो आता असं भिजून तयार झालाय. मोठ्या आकाराचे 3 बटाटे आहेत, ते उकडून घेतलेत सोलून मस्त. आता आपण ते किसणार आहोत. अगदी 5-6 मिरच्या आणि अगदी पाऊण चमचा मीठ असेल एवढं आपल्याला पापडासाठी लागणार आहे. आपण हा छोटा कुकर घेतला आहे. कुकर यासाठी की तो जाड बुडाचा आहे. त्यात आपल्याला साबुदाणा आणि बटाटा शिजवायला छान सोपं जाईल. आता यात 3 ग्लास मी पाणी घेतलेलं आहे फिल्टरचं. त्यातच आपण हा साबुदाणा टाकून मिक्स करून घेणार आहोत. अगदी 20 ते 22 मिनिट आपल्याला याला शिजायला लागतील. 20 मिनिट आपण हे साबुदाणा शिजवून घेतलाय. आता आपण यात हिरवी मिरची आणि मीठ क्रश केलेलं ते टाकून देऊ. त्यातच आपण हे उकडलेलं बटाट्याचं किस ते पण टाकून घेऊ आणि मस्त एकजीव करून घेऊ. बघू शकताय आपण बटाटे आणि हिरवी मिरची आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा 10-12 मिनिट आपण शिजवून घेतले. आता आपण हे गॅस बंद करू आणि मिश्रण थोडंसं थंड करून मग आपण प्लास्टिकच्या पेपर शीटवर हे पापड घालणार आहोत. हे असं आपण मीडियम जाडीचा पापड घालणार आहोत. आता जरी जाड दिसत असले तरी वाळल्यानंतर हे पापड मीडियम पातळ असे होतात. तेवढ्या 3 बटाटे आणि 1 वाटी साबुदाण्यात आपले मस्त 32 ते 33 पळी पापड तयार झालेले आहेत. मस्त 2 दिवसाच्या उन्हात आपण छान पापड वाळवून घेतलेत. एवढा पातळ ट्रान्सपरंट आपला पापड तयार झालाय आणि तळल्यानंतर हा असा तयार झालाय. चला तर मग तुम्ही पण ट्राय करा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा. भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा. थँक्यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट.